वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमएसबीटी डिप्लोमा के स्कीम बेसिक मॅथमॅटिक्स सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा, तो बेसिक मॅथमॅटिक्स सब्जेक्टमध्ये कोणते टॉपिक इथे इम्पॉर्टंट आहेत, कुठल्या टॉपिकला इथे जास्त वेटेज दिलं गेलं पाहिजे किंवा कुठल्या टॉपिकवरती इथे जास्त क्वेश्चन इथे रिपीट होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे. तसेच कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही अभ्यास करून कसा स्कोर करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला इथे अंदाज येईल का कुठले टॉपिक इथे स्टडी केले पाहिजेत. तसेच जे टॉपिक तुम्हाला मी सजेस्ट करणार आहे त्या टॉपिकचे लेक्चर्स तुम्हाला कुठे भेटतील हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला एमएसबीटीचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बघा, आता टॉपिक समजून घेऊ. बघा, बेसिक मॅथमॅटिक्स सब्जेक्टचा कोड आहे, कोर्स कोड आहे 311302. इम्पॉर्टंट क्वेश्चन टॉपिक्स, इम्पॉर्टंट क्वेश्चनचे टॉपिक तुम्हाला मी ते सांगणार आहे. तर सर्वात पहिले इथे 2 मार्काचे क्वेश्चन आपण समजून घेऊ. 2 मार्कासाठी तुम्हाला किती अभ्यास करायचा आहे ते बघा. लॉगॅरिथम, बघा लॉगॅरिथम वरती एकच क्वेश्चन जिथे एक्झाम मध्ये येतो 2 मार्क्ससाठी. तर जास्त तुम्हाला इथे डीप मध्ये स्टडी करायचा नाहीये. तर तुम्हाला सिंपल बेसिक डेफिनेशन किंवा बेसिक लॉ जे आहेत त्याचे तुम्हाला इथे न्यूमेरिकल स्टडी करायचे लॉगॅरिथम मध्ये. त्यानंतर ट्रिग्नोमेट्री मध्ये सिंपल एक न्यूमेरिकल 2 मार्क्ससाठी एक्झाम मध्ये येतो. विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू. समजा त्यांनी सांगितलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 105, फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 105 किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 120. विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर तुम्ही कसे फाइंड करू शकता याचा एक सिंपल न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये येतो. बघा, फंक्शन एकदम बेसिक न्यूमेरिकल म्हणजे बघा ह्या 2 टॉपिक वरती जरी तुम्हाला न्यूमेरिकल आले नाही तरी तुम्ही ह्या फंक्शन टॉपिक वरती फोकस करा. बघा, फंक्शन वरती एकदम सिंपल बेसिक न्यूमेरिकल हार्डली 3 ते 4 मिनिटांमध्ये हा न्यूमेरिकल सॉल्व्ह होतो. फंक्शनचं बेसिक न्यूमेरिकल म्हणजे काय केलं तर एक्सच्या जागी दुसरी व्हॅल्यू पुटअप करून ती व्हॅल्यू इथे फाइंड आउट केली जाते. आणि फंक्शन मध्ये अजून एक न्यूमेरिकल जिथे एक्झाम मध्ये येतो ऑड इव्हन वाला, म्हणजे फंक्शन ऑड आहे का इव्हन आहे ते सांगायचं. एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू पुट केली का आपल्याला समजतंय फंक्शन ऑड आहे का इव्हन आहे. एकदम सिंपल न्यूमेरिकल तुम्ही इझिली तिथे सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर डेरिव्हेटिव्हचं बेसिक न्यूमेरिकल. आता डेरिव्हेटिव्ह मध्ये तुमचं प्रोडक्ट रूल, क्वेश्चन रूल किंवा ऍडिशन सबस्ट्रॅक्शन याचे न्यूमेरिकल आहेत. पण इथे डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आले पाहिजेत. तुमचे फॉर्म्युले चांगले असतील तुम्ही हा न्यूमेरिकल इझिली सॉल्व्ह करू शकता. पण मी तुम्हाला इथे टॉपिकचे सजेस्ट करेल तुम्ही ह्या 2 टॉपिक वरती फोकस करा. बघा, स्टॅटिस्टिक्स मध्ये रेंज एकदम सिंपल फॉर्म्युला रेंजचा, एकदम सिंपल फॉर्म्युला रेंजचा किंवा कोएफिशियंट ऑफ रेंज याचा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला इथे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये कोएफिशियंट ऑफ व्हरायन्स, सिंपल एक कोएफिशियंट ऑफ व्हरायन्सचा फॉर्म्युला यूज करायचा, न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा. बघा, तुम्ही इथे सहज तुम्ही इथे 4 न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. तुम्ही या टॉपिक वरती फोकस करा. फंक्शन मध्ये बेसिक न्यूमेरिकल, फंक्शन मध्ये ऑड इव्हन वाला न्यूमेरिकल, स्टॅटिस्टिक्स मध्ये रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये कोएफिशियंट ऑफ व्हरायन्स, सीव्ही म्हणजे कोएफिशियंट ऑफ व्हरायन्स याचे न्यूमेरिकल. बघा, इझिली तुम्ही इथे 8 मार्क इथे स्कोर करू शकता. बघा, याच्यामध्ये 8 मार्क तुम्ही इथे स्कोर करू शकता. अजून तुम्ही डीप मध्ये स्टडी केलं बाकी सुद्धा न्यूमेरिकल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. लॉगॅरिथमचं सुद्धा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. हे झाले 2 मार्काचे न्यूमेरिकल. बघा, आता नेक्स्ट आपण इथे 4 to 6 मार्क्सचे न्यूमेरिकल समजून घेऊ. बघा, 4 to 6 मार्क्स मध्ये तुम्हाला मी जे 2 टॉपिक सांगेल का एकदम कमीत कमी स्टडी मध्ये तुम्ही जे पास होऊ शकता. तुम्ही मॅट्रायसिस आणि स्टॅटिस्टिक्स या 2 टॉपिक वरती फोकस करा. जर तुम्हाला फक्त पासिंग पुरती मार्क पाहिजे असतील तर तुम्ही मॅट्रायसिस आणि स्टॅटिस्टिक्स वरती फोकस करा. त्याच्यामध्ये पण सर्वात पहिले तुम्ही स्टॅटिस्टिक्स स्टडी करा. एकदम सिंपल आहे, कमीत कमी 3 ते 4 न्यूमेरिकल एक्झाम मध्ये येतील. तुम्ही इझिली हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. मग आता सर्वात पहिले याच्यामध्ये कुठला न्यूमेरिकल तुम्हाला स्टडी करायचे, मीन डेव्हिएशन फ्रॉम द मीन 100% एक न्यूमेरिकल जिथे एक्झाम मध्ये येणार. त्यानंतर रेंज, सेम रेंजचा इथे 2 मार्क्सचा न्यूमेरिकल विचारला जातो, इथे 4 to 6 मार्क्सचा किंवा 3 to 6 मार्क्सचा न्यूमेरिकल विचारला जातो. रेंज एसडी म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन अँड व्हरायन्स आणि इथे कोएफिशियंट ऑफ व्हरायन्स. बघा, ही हा एक न्यूमेरिकल जिथे एक्झाम मध्ये रेंजचा किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन अँड व्हरायन्सचा एक न्यूमेरिकल किंवा नुसता कोएफिशियंट ऑफ व्हरायन्स. 2 डेटा तुम्हाला दिले असतात, त्या 2 डेटावरून तुम्हाला सांगायचं आहे का कोणता डेटा इथे सक्सेसफुली चांगला आहे, म्हणजे कोणता डेटा चांगला हे सांगायचं आहे. त्यासाठी आपण यूज करतो कोएफिशियंट ऑफ व्हरायन्स वाला फॉर्म्युला. बघा, ऑलरेडी तुम्ही हा फॉर्म्युला इथे स्टडी करणार, एकदम सिंपल बेसिक फॉर्म्युला आहे. तोच न्यूमेरिकल इथे रिपीट होतो 3 to 6 मार्क्ससाठी. बघा, इथे पकडला तर कमीत कमी मीन डेव्हिएशन फ्रॉम द मीन याचा एक न्यूमेरिकल मी पकडतो वेटेज याचं 4 मार्काला आला. आणि रेंजचा किंवा ह्या दोघांपैकी ह्या 3 टॉपिक पैकी रेंज, स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हरायन्स आणि कोएफिशियंट ऑफ व्हरायन्स हे 2च न्यूमेरिकल आले तरी आपण वेटेज पकडले इथे 8च मार्काचं. 4 मार्काला विचारले असं एज्युम करू किंवा तुम्ही 6 मार्क सुद्धा पकडू शकता. 6 + 6 मी कमीत कमी मार्क्स इथे पकडलेले आहेत.
बघा 8+4 किती झाले 12, 12+8 किती झाले 20. हे टॉपिक तुम्ही पूर्ण स्टडी करा, एकदम सिंपल आहे, जास्त काय डीप मध्ये जायचं नाहीये, बेसिक फॉर्म्युला यूज करून न्यूमेरिकलला सॉल्व्ह करायचंय. आता बघा हे सगळे तुम्हाला टॉपिक कुठे स्टडी करायला भेटतील, एक तर आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज मध्ये तुम्ही जा, किंवा बेसिक मॅथमॅटिक्सच्या प्लेलिस्ट मध्ये जा, किंवा दुसरं ऑप्शन तुम्हाला मी सजेस्ट करेल ते आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही कोर्स सेक्शन मध्ये गेल्यानंतर बघा एमएसबीटीच्या सेमिस्टर 1 कोर्स सेक्शन मध्ये गेल्यानंतर बेसिक मॅथमॅटिक्स तसंच बेसिक सायन्सचा पूर्ण कोर्स बघा, बेसिक मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ लेक्चर, बेसिक सायन्सचे व्हिडिओ लेक्चर, तसेच एमसीक्यू टेस्ट सिरीज म्हणजे बेसिक सायन्स मध्ये तुमच्या फिजिक्स अँड केमिस्ट्रीच्या जे एमसीक्यू टेस्ट सिरीज आहे त्या पूर्ण कोर्स तुम्हाला इथे ₹21 मध्ये भेटून जाईल. बघा ₹21 मध्ये तुम्हाला सगळे लेक्चर्स इथे भेटतील, बेसिक मॅथमॅटिक्स आणि बेसिक सायन्स आणि त्याची टेस्ट सिरीज, त्या पूर्ण कोर्स तुम्हाला इथे ₹21 मध्ये भेटेल, सगळं त्यात कव्हर केलेलं आहे. प्लस इथे आपण तुम्हाला ग्रुपवरती काही लाईव्ह सेशन सुद्धा तिथे शेअर केले जातील, त्या लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं जाईल कुठले टॉपिक तुम्ही हे न्यूमेरिकल तुम्ही करून गेलेच पाहिजेत. किंवा दुसरा ऑप्शन तुम्हाला मी सजेस्ट केलाय, आपलं फक्त युट्यूब चॅनल फॉलो करा, तरी सुद्धा तुम्ही इझिली तिथे हे टॉपिक स्टडी करू शकता. हे फक्त पासिंग पुरतं सांगितलेलं आहे. आता अजून कुठल्या टॉपिकवरती फोकस केला पाहिजे, मग मॅट्रायसिस मध्ये. आता मॅट्रायसिस मध्ये एकदम सिंपल आहे, मॅट्रायसिस मध्ये एक न्यूमेरिकल म्हणजे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन. बघा ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन म्हणजे 100% एक न्यूमेरिकल एक्झाम मध्ये येणार, न्यूमेरिकल मे बी असेल तिथे 4 मार्क्स साठी. देन सिंग्युलर, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स किंवा ट्रान्सपोज मॅट्रिक्स हा एक न्यूमेरिकल सुद्धा येऊ शकतो. पण 100% येणारा न्यूमेरिकल दुसरा म्हणजे मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड, हा न्यूमेरिकल 6 मार्क्स साठी एक्झाम मध्ये येतो. बघा मी ते दोन टॉपिक कन्सिडर करतो, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन. याच्यावरती एक न्यूमेरिकल येईल 3 to 4 मार्क्स साठी, आणि मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड 100% एक न्यूमेरिकल तिथे येणार 6 मार्क्स साठी. एकदम सिंपल मेथड आहे, सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला तिथे सॉल्व्ह करायचं आहे, आणि हा एका न्यूमेरिकल मध्ये तुमचं तिथे ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आणि इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स हे 3 टॉपिक कव्हर होतात. म्हणून तुम्ही हे मेथड नक्की स्टडी करा. आता बघा पार्शियल फ्रॅक्शन मध्ये, पार्शियल फ्रॅक्शन मध्ये एकदम सिंपल टॉपिक आहे, पण तुम्हाला तिथे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. तर इथे 3 टाईपचे न्यूमेरिकल आहेत, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 पार्शियल फ्रॅक्शन मध्ये. तर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर, रिपीटेड लिनियर फॅक्टर आणि इररिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर असे 3 टाईपचे न्यूमेरिकल आहेत. तुम्ही इथे ट्राय करा, तुम्ही प्रॅक्टिस करण्याची. इथे नसेल जमत तर ऍटलीस्ट हे 2-3 टॉपिक इथे प्रॉपर स्टडी करा. आता बघा, आता इथे नेक्स्ट इथे मी अज्युम करतो तुम्ही एक तरी न्यूमेरिकल इथे सॉल्व्ह करा. 3 ते 4 न्यूमेरिकल एक्झाम मध्ये येतील, एक तरी न्यूमेरिकल तुम्ही इथे सॉल्व्ह करा 4 to 6 मार्क्स साठी. आता ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ मध्ये बघा, ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ मध्ये सेम तुम्हाला जसं सांगितलं विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर एक न्यूमेरिकल 2 मार्क्स साठी, तसंच इथे एक न्यूमेरिकल येईल 4 to 6 मार्क्स साठी. सिंपल आहे, सम तसंच न्यूमेरिकल आहे, फक्त तुम्हाला इथे अलाइड अँगल किंवा कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला यूज करून न्यूमेरिकलला सॉल्व्ह करायचंय. तुम्हाला हे जमत नसेल तर हे सोडून द्या, स्किप करा. आता याच्यामध्ये तुम्हाला फोकस करायचं आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ वरती, याचे मार्क मी कन्सिडर करत नाही. त्यानंतर फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन 2 न्यूमेरिकल येणार, एक न्यूमेरिकल येणार फॅक्टरायझेशन वरती, एक न्यूमेरिकल तुमचा येणार डिफॅक्टरायझेशन वरती. हे पण मी कन्सिडर करत नाहीये. इन्व्हर्सचं मग तुम्ही बघा तुम्हाला जमतंय का, तर हे पण मी स्किप करतो, हे कन्सिडर करत नाहीये. पण जे येणार ज्याला चांगला स्कोर करायचं त्याने हे टॉपिक जरूर स्टडी केले पाहिजे. आता बघा, आता हे तुम्हाला 2 टॉपिक मी सजेस्ट केले होते पासिंगसाठी, मॅट्रायसिस आणि स्टॅटिस्टिक. त्यावर अजून एक चॅप्टर तुम्ही इथे कन्सिडर करा, इझी मार्क्स देणारा, म्हणजे 2 न्यूमेरिकल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. बघा त्याच्यामध्ये स्ट्रेट लाईन मध्ये बघा स्लोपचा न्यूमेरिकल इथे 100% येईल. बघा स्लोपचा न्यूमेरिकल, किंवा फाइंड द अँगल बिटवीन 2 लाईन, किंवा फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द लाईन, फाइंड द पॅरलल डिस्टन्स बिटवीन द लाईन. या 3 ते 4 टॉपिक पैकी 2 न्यूमेरिकल 100% येणार. आपण इथे 8 मार्क्सचं वेटेज पकडू. बघा 2 न्यूमेरिकल 100% तुम्ही सॉल्व्ह करा. एकदम सिंपल बेसिक फॉर्म्युला आहेत. स्लोपचा बेसिक फॉर्म्युला आहे, फाइंड द अँगल बिटवीन, फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स, फाइंड द पॅरलल डिस्टन्स. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. 2 न्यूमेरिकल तुम्ही इझिली सॉल्व्ह करा 4 टॉपिक पैकी, एकदम सिंपल आहेत. बघा आता डेरिव्हेटिव्ह मध्ये, आता डेरिव्हेटिव्ह मध्ये काय आहे, तर डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला इथे फॉर्म्युले झाले पाहिजेत. कारण फॉर्म्युले झाले तर तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. आता डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिसिट फंक्शन आणि लॉगॅरिथमिक फंक्शन दोघांपैकी एक न्यूमेरिकल, किंवा पॅरामेट्रिक फंक्शन, यात बघा इम्प्लिसिट, लॉगॅरिथमिक आणि पॅरामेट्रिक फंक्शन, 3 टॉपिक पैकी 1 ते 2 न्यूमेरिकल 100% एक्झाम मध्ये येणार. नंतर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये सेम तुमचा अगेन स्लोपचा न्यूमेरिकल तुमचा रिपीट होतो. तिथे स्लोपचा न्यूमेरिकल रिपीट होईल. इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल आणि रेडियस ऑफ कर्वेचर. तर तुम्ही ऍटलीस्ट इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल आणि रेडियस ऑफ कर्वेचर 2-3 टॉपिक तिथे स्टडी करा.
आता मी ते कन्सिडर करतो तुम्ही एकच टॉपिक इथे हे टॉपिक तुम्ही स्टडी केले त्यातला एकच न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व्ह केला 4 मार्क्सच पकडतो. मग तरी हे जरी मार्क आपण काउंट केले तरी इझिली तुम्ही तिथे पास होता. आणि मी सजेस्ट केलेलं टॉपिक तुम्ही जर प्रॉपर स्टडी केले, फॉलो केले, तुमचा तिथे स्कोर 100% होईल. फक्त हे तुम्हाला प्रॉपर तिथे फॉलो करायचं आहे, प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिससाठी मी सजेस्ट केलेलं आहे. तुम्ही आपला कोर्स सुद्धा बघू शकता किंवा आपलं युट्यूब चॅनल फॉलो करा. तिथे सुद्धा नंबर ऑफ व्हिडिओ लेक्चर्समध्ये सगळं कव्हर केलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.